आता पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या रियालिटी चेक संदर्भातली. कापूस सोयाबीन तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीमध्ये जवळपास 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या रडारवर होते. त्यावर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तरही दिलं. बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर 2857 रुपयांना म्हणजेच 2857 रुपयांना म्हणजे अगदी कमी दरात खरेदी केल्याचा दावा मुंडेंनी केला होता. मात्र एबीपी माझाने या संदर्भात रियालिटी चेक केला. कृषी विभागाने जादा दरानेच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर्स खरेदी केल्याचं यात दिसून आलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ याआधी तेवढ्याच क्षमतेचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर्स कमी किमतीत खरेदी करत होतं असंही एबीपी माझाला हाती लागलेल्या माहितीच्या पुराव्यात आढळलंय. कापूस साठवणूक बॅगा खरेदीचाही धनंजय मुंडेंचा दावा तथ्यहीन असल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये दिसतंय. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च तेवढ्याच क्षमतेची कापूस साठवणूक बॅग अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करत असल्याचे पुरावे एबीपी माझाला मिळाले. त्यामुळे ही महागडी खरेदी करून शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक झाली आहे का असा आता मोठा सवाल उपस्थित होतोय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः अंजली दमानी आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूया. अंजली ताई, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये. आपण 3 दिवसांपूर्वी आरोप केले होते धनंजय मुंडे यांच्यावरती कृषी घोटाळ्यासंदर्भातले आणि त्यानंतर एबीपी माझाने सुद्धा पडताळणी केलेली आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंनी त्याची जी नंतर आरोपांचं खंडन केलं होतं त्यामध्ये तथ्य नाही आहे असं मला दिसतंय. तर आपण याबद्दल आणखीन काय सांगाल? नाही, कसं आहे की काल जे तुम्ही तिथली ग्राउंड रियालिटी चेक केलंय आणि त्याच्यात तुम्हालाही कळतंय की बाबा मी जे जे म्हटलंय ते अतिशय योग्य आहे. म्हणजे आयसीएआरनी जी खरेदी केली होती, नागपूरला जे आत्ताच्या घटकेला बॅटरी स्प्रेअर विकले जातात आणि तिथेच नाही सगळीकडे, म्हणजे मला परवा ज्या दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच संध्याकाळी कळतंय की एक नागपूर खंडपीठापुढे एक ह्याचीच याचिका आहे की यवतमाळ आणि अनेक ठिकाणी या जो बॅटरी स्प्रेअर आहे त्याची किंमत 2400 ते 2600 रुपये आहे. यानंतर जसं आपण कॉटन स्टोरेज बॅग बद्दल काढलं, तर बॅटरी स्प्रेअर बद्दल काढलं, तसंच रात्री मी ॲग्री बॅगरी या वेबसाईटवरनं 10-10 लिटर युरिया आणि नॅनो डीएपी हे घेतलं आणि मला नॅनो युरिया हे 92 रुपयाला आणि नॅनो डीएपी हे 261 रुपयाला पडलं. आता हे जे नॅनो युरिया मी काल 92 ला घेतलं ते आपल्या कृषी विभागाने 220 रुपयाला घेतलंय. जे नॅनो डीएपी मी रात्री 261 ला घेतलंय आणि त्याचं अगदी आता बिल आहे माझ्या नावाचं. ते 261चं 590 रुपयाला घेतलंय आणि त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले होते की याचा भाव हा काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एकच आहे. तर ती सगळी बिलासकट, माझ्या नावाच्या बिलासकट, पेड बिलासकट मी काल रात्री 11 वाजता ट्विट देखील केलंय. तर याच्यावरनं कळतं की मी जे जे म्हटलं ते अतिशय मुद्देसूद आणि योग्य होतं आणि हा कम्प्लीट फ्रॉड झालेला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या माणसाने बनवलंय आणि कुठल्याही परिस्थितीत मला असं वाटतं या माणसाला आता बाहेरची दिशा दाखवायला हवी. अंजलीताई, ज्या पद्धतीने एबीपी माझाला सुद्धा माहिती मिळालेली आहे ते पाहता जे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला त्याच्यात तथ्य नाही आहे आणि त्याचबरोबर मग तुमच्या सगळ्या दाव्यांना कुठेतरी दुजोरा सुद्धा मिळतोय. पण या सगळ्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर अजूनही कुठल्याही पद्धतीने सरकारकडनं प्रतिक्रिया येत नाहीये किंवा कोणीही वरिष्ठ नेते याच्यावरती काही ऍक्शन घेण्याच्या पवित्र्यात का नाही आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, कारण त्यांना वाचवायचंय, पदोपदी त्यांना आपापल्या लोकांना वाचवायचं. तर देवेंद्र फडणवीसांचे ते अतिशय परम मित्र आहेत आणि अजित पवारांचे देखील परम मित्र आहेत. तर आपल्याला मित्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवायचं नाही. महाराष्ट्राच्या लोकांच्या आक्रोशाला त्यांनी उत्तर देण्याची त्यांना जर गरज वाटत नसेल तर आता काय बोलायचं मला हेच कळत नाहीये. कारण एवढा मोठा हा कृषी घोटाळा जर बाहेर काढलाय आणि त्याचे सगळे डिटेल्स देखील मी दिलेत, तर असं असताना आणि तो किती खरा आहे हे आज माध्यमांनी त्याची तपासणी केली आहे. तर मला असं वाटतंय की याच्यावर कोणी बोलत नाहीये तर माध्यमांनी हे प्रश्न त्यांना जाऊन विचारायला हवेत की तुम्ही कधी घेताय यांचा राजीनामा.
या माणसांनी घोटाळा केलाय, पैसे खाल्लेत आणि ते पण शेतकऱ्यासाठीचे डायरेक्ट त्यांच्या खात्यात गेले असते. ते पैसे जर यांच्या खात्यात जात असतील तर प्रश्न विचारायला नको पण. खरं आहे अंजलीताई, कुठेतरी शेतकरी आणि त्याचबरोबर सरकारची पण ह्याच्यामध्ये फसवणूक झाली आहे का, असे दुहेरी प्रश्न आहेत. धन्यवाद आपण चर्चा केल्याबद्दल आमच्याबरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.